हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. तर आपण व्हिडिओ सिरीज पाहत आहोत. चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री, स्टँडर्ड 10th सब्जेक्ट जॉमेट्री. तर त्यामध्ये आपण फर्स्ट 3 पार्ट्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. त्या पहिल्या 3 पार्ट्समध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 ही पूर्ण केलेली आहे. आज आपण पार्ट 4 पाहणार आहे. तर ह्या पार्ट 4मध्ये मी प्रॅक्टिस सेट 5.2मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे शिकवणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. जर तुम्ही दळवे डिजिटल अकॅडमी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही कोणताही जे पार्ट आहे तो मिस करणार नाही, जेणेकरून तुम्ही स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत हा चॅप्टरचे जे सिरीज आहे ते तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळून जाईल. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1मध्ये. तर क्वेश्चन नंबर 1मध्ये फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. तर ह्या ठिकाणी आपल्याला पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. तर इफ पी डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स. तर ह्या ठिकाणी जे लाईन सेगमेंट जॉईन करते पॉईंट्स ए आणि बी इन द रेशो 2:3. तर ह्या ठिकाणी एक लाईन सेगमेंट फॉर एक्झाम्पल बघा, ह्या ठिकाणी 2 पॉईंट्स आहेत. त्या 2 पॉईंट्सला फॉर एक्झाम्पल इथं ए पॉईंट आहे आणि इथं बी पॉईंट आहे. तर ह्या ठिकाणी -1,7 हा एक पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट आहे बी 4,-3. तर ह्या ठिकाणी हे जे 2 पॉईंट्स हे कनेक्ट ह्या ठिकाणी एक लाईन सेगमेंट आपण जॉईन केलेली आहे 2 पॉईंट्सला कनेक्ट करणारी. तर ह्या ठिकाणी एक पी पॉईंट आहे ह्या लाईन सेगमेंटवर, तो डिवाइड करतो ह्या लाईन सेगमेंटला. पी हा पॉईंट ह्या लाईन सेगमेंटला डिवाइड करतो इन द रेशो 2:3. म्हणजे ह्या लाईनला 2:3 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतो हा पी पॉईंट. तर ह्या ठिकाणी आपण पी पॉईंट घेणार आहेत. तर ह्या पी पॉईंटला आपण x,y हे कन्सिडर करणार आहेत आणि आपल्याला ह्या ठिकाणी ह्या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. तर हे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी तर ह्या ठिकाणी हे जे सेगमेंट आहे ए बी ह्याला ह्या ठिकाणी ह्या पॉईंटनी ह्याचे 2 सेक्शन केलेले आहेत. ह्या ठिकाणी हा पॉईंट आहे पी, तर हा ए पी एक सेक्शन आहे पी बी. तर आपण ह्या ठिकाणी हा जो पीचे कोऑर्डिनेट्स आहेत हे फाइंड करण्यासाठी ह्या ठिकाणी आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करणार आहेत. तर ह्या प्रॅक्टिस सेट 5.2मध्ये सेक्शन फॉर्म्युला हे आपण पाहणार आहेत. तर सुरुवात करूया सोल्युशनची. तर ह्या ठिकाणी हा जो पी पॉईंट आहे तर त्या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करणार आहेत x,y. तर ह्या ठिकाणी मी लिहितो लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी बी x, y. तर ह्या ठिकाणी आपल्याला पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत x, y. तर ह्या ठिकाणी मी ते कोऑर्डिनेट जे आहेत ते घेतले आहेत x, y आणि आपल्याला ह्या ठिकाणी ए आणि बी हे पॉईंट दिले आहेत. अँड ए हा पॉईंट आहे त्याचे आपण कोऑर्डिनेट्स घेणार आहेत x1, y1 आणि बी हा जो कोऑर्डिनेट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स घेणार आहेत आपण x2, y2. बी द गिवन पॉईंट्स. या ठिकाणी बी द गिवन पॉईंट्स. तर आता ह्या ठिकाणी आपण व्हॅल्यूज जे आहेत, आता ह्या ठिकाणी ए बघा, ए आपल्याला एची व्हॅल्यू ह्या ठिकाणी ए पॉईंट दिलेला आहे -1,7. तर ह्या ठिकाणी आपण ए x1, y1 ह्याचे कोऑर्डिनेट्स घेतले आहे. तर इथून आपल्याला व्हॅल्यूज मिळतात. x1ची व्हॅल्यू जी आहे x1 हे आहे x1, हे आहे y1 आणि हा दुसरा पॉईंट हा आहे x2, y2. तर ह्या ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याला मिळाली x1ची -1, त्यानंतर y1 ची व्हॅल्यू आहे 7, त्यानंतर x2 ची व्हॅल्यू आहे 4, त्यानंतर y2 ची व्हॅल्यू आहे -3. तर ह्या ठिकाणी आपण हे जे व्हॅल्यूज आहेत त्यांच्या ह्या ठिकाणी फाइंड केलेल्या आहेत कम्पेअर करून. ए आणि बी पॉईंट्स कम्पेअर करून ह्या ठिकाणी व्हॅल्यूज फाइंड केलेले आहेत. आणि
ह्या ठिकाणी हे जे रेशो दिलेलं आहे ते 2:3, तर ह्या ठिकाणी आपण चे ह्या ठिकाणी m इज इक्वल टू आपण घेणार आहे 2 आणि n इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 3 घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे रेशो दिलेला आहे 2:3, तर त्यामध्ये आपण m ची व्हॅल्यू 2 घेतली आहे आणि n ची व्हॅल्यू 3 घेतलेली आहे. आता आपण सर्व व्हॅल्यूज फाइंड केलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर सेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला तर ह्या सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. तर हे x चे कोऑर्डिनेट्स, तर आता हे तर हे सेक्शन फॉर्म्युला आहे x हा कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी. तर हा जो x p मधला हा जो x कोऑर्डिनेट हा फाइंड करण्यासाठी हा सेक्शन फॉर्म्युला x साठी हा यूज करायचा आहे. ह्यामध्ये आता आपण व्हॅल्यूज पुट करणार आहे. तर m ची व्हॅल्यू आहे 2, त्यानंतर x2 आहे, x2 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस n आहे 3, x1 ची व्हॅल्यू आहे -1 डिवायडेड बाय m ह्या ठिकाणी आहे 2 आणि n आहे 3. तर हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे ह्या ठिकाणी 2 4 जा 8 आणि ह्या ठिकाणी बघा प्लस इंटू मायनस मायनस, ह्या ठिकाणी मायनस येणार आहे आणि 3 1 जा 3. ह्या ठिकाणी बघा 2 4 जा 8 लिहिलं, प्लस इंटू मायनस मायनस आणि 3 1 जा 3. तर 8 मायनस 3 अपॉन 2 प्लस 3 5. तर हे 5 अपॉन 5. तर हे 5 1 जा 5 1 जा. तर ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू आली 1. तर ह्या ठिकाणी आपण x p मधला x कोऑर्डिनेट फाइंड केला आहे, p पॉईंट मधला x कोऑर्डिनेट, तर तो आलेला आहे 1. आता आपण सेम y कोऑर्डिनेट फाइंड करणार आहे p पॉईंट मधला. तर ह्या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला y कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी यूज करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. तर हा फॉर्म्युला आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण व्हॅल्यूज पुट करणार आहेत. तर m ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी m आहे 2, y2 आहे, y2 ची व्हॅल्यू -3 प्लस n ची व्हॅल्यू आहे 3 इंटू y1 आहे 7 डिवायडेड बाय m2 n3. आता हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर बघा इथं प्लस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, 3 2 जा 6 प्लस 3 7 जा 21, 2 प्लस 3 5. तर -6 प्लस 21 हे येते 15 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5. तर 5 1 जा 5 3 जा. तर ह्या ठिकाणी y ची जी व्हॅल्यू आहे ती आलेली आहे y इज इक्वल टू 3. तर आपण इथं x ची व्हॅल्यू फाइंड केली आणि y ची पण व्हॅल्यू फाइंड केली आहे. तर p पॉईंट मधला हा y कोऑर्डिनेट आपण फाइंड केलेला आहे, तो आहे 3. तर आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी लिहिलं तर p चे कोऑर्डिनेट्स आपण घेतले होते x, y. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला p चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे होते. तर ह्या ठिकाणी p चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड केलेले. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स of point P
आर. तर पीचे कोऑर्डिनेट्स एक्स कोऑर्डिनेट आलेला आहे 1 आणि वायचा कोऑर्डिनेट आलेला आहे 3. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपण जे आपल्याला ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे होते ते आपण ह्या ठिकाणी पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड केलेले आहेत. त्यासाठी आपण ह्या ठिकाणी हे सेक्शन फॉर्म्युला यूज केलेला आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी. तर हे सेक्शन फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचं आहे. ही एक्स कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी आणि हा दुसरा आहे वाय कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी. हे फॉर्म्युले लर्न करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला खूप इझी आहे. फक्त हे जर फॉर्म्युले लक्षात राहिले तर तुम्ही सहज हे सॉल्व करू शकता. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 हा आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. Question number 2. In each of the following examples, find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A:B. तर ह्या ठिकाणी P आणि Q हे 2 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी ह्या 2 पॉईंट्सला जे जोडणारे लाईन सेगमेंट आहे तर त्या लाईन सेगमेंटच्या मध्ये एक पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे, तर तो त्या लाईन सेगमेंटला 2:1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतो. तर आपल्याला ह्या ठिकाणी त्या ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे. सेम सेक्शन फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे. तर ह्या ठिकाणी सगळ्यात आधी आपण हे जे ए चे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण एक्स आणि वाय कन्सिडर करणार आहेत. त्यानंतर हे पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स पीचे कोऑर्डिनेट्स x1 y1, क्यूचे कोऑर्डिनेट्स x2 y2 हे कन्सिडर करणार. त्यानंतर आपण एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट सेक्शन फॉर्म्युला यूज करून फाइंड करणार. तर आधी आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहेत लेट द कोऑर्डिनेट्स of point AB. A चे कोऑर्डिनेट्स आहेत x, y, हे आपण A चे कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत. आणि आता आपण ह्या ठिकाणी P आणि Q चे कोऑर्डिनेट्स पण घेणार आहेत. अँड coordinates of PB x1, y1 and Q point चे coordinates x2, y2 या ठिकाणी बी द गिवन पॉइंट्स घ्यायचे आहेत आपल्याला. तर मी ह्या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे, जे ए पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स x, y आणि हे जे P आणि Q ह्या ठिकाणी आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आपण घेतलेले आहेत x1, y1 आणि Q चे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2. आता ह्या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज आपण कम्पेअर करणार आहेत आणि ह्या ठिकाणी व्हॅल्यूज लिहिणार आहेत आपण. तर हे पी पॉईंट जे आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 आणि Q चे कोऑर्डिनेट्स x2, y2 आणि हे ए आणि बी ची व्हॅल्यू आहे. तर ह्या सर्व व्हॅल्यूज इथे लिहून घ्यायच्या आहेत. तर ह्या ठिकाणी बघा x1 इज इक्वल टू x1 ची व्हॅल्यू आहे -3. त्यानंतर y1 ची व्हॅल्यू आहे 7, x2 ची व्हॅल्यू आहे 1, x2 ची व्हॅल्यू 1 घेतली. त्यानंतर y2 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी घ्यायची. y2 इज इक्वल टू -4. त्यानंतर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 1. तर सर्व ह्या ठिकाणी व्हॅल्यूज आपण ह्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करणार आहेत. तर सेक्शन फॉर्म्युला
तर सेक्शन फॉर्म्युल्यानुसार ह्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n सॉरी. तर ह्या ठिकाणी ए इज टू बी हा रेशो जे दिलेला आहे ह्या ठिकाणी ए इज टू बी मध्ये दिलेला आहे, एम आणि एन नाही दिले. तर एम आणि एनच्या ठिकाणी आपण ए आणि बी घेणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण ए x2 प्लस ax1 सॉरी ax2 प्लस bx1 डिवायडेड बाय a प्लस b. तर आपण ह्या ठिकाणी जे रेशो दिलेला आहे तो ए इज टू बी मध्ये दिलेला आहे, तर त्यामुळं आपण ह्या ठिकाणी एम एन नाही यूज करायचं. तर ह्या ठिकाणी ax2 प्लस bx1 आणि a प्लस b. आता व्हॅल्यूज पुट करायचे. तर ए ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू x2 आहे 1 प्लस b ची व्हॅल्यू आहे 1, x1 आहे -3 डिवायडेड बाय a प्लस b. ए आहे 2 आणि b आहे 1. तर 2 1 जा 2, या ठिकाणी प्लस इंटू मायनस, 3 1 जा 3 डिवायडेड बाय 2 प्लस 1 3. तर ह्या ठिकाणी 2 - 3 हे येते -1 डिवायडेड बाय 3. तर ह्या ठिकाणी एक्सचा कोऑर्डिनेट आलेला आहे -1/3. आता आपण सेम प्रोसेस या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण आता ay2 प्लस by1 अपॉन a प्लस b. तर ए ची व्हॅल्यू ए आहे 2 इंटू y2 तर y2 आहे -4 प्लस b आहे b ची व्हॅल्यू आहे 1 इंटू y1 आहे या ठिकाणी y1 ची व्हॅल्यू 7 डिवायडेड बाय a प्लस b. a ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 1. तर ह्या ठिकाणी बघा प्लस इंटू मायनस, 4 2 जा 8 प्लस 7 इंटू 1 7 डिवायडेड बाय 2 प्लस 1 3. तर ह्या ठिकाणी -8 प्लस 7 हे येते -1 अपॉन 3. तर ह्या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट पण -1/3 आहे आणि एक्स कोऑर्डिनेट पण -1/3 आलेला आहे. तर कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट आलेले आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए आर -1/3 -1/3. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मधलं जे 1 आहे त्यामध्ये हे पी आणि क्यू हे जे पॉईंट्स या ठिकाणी जॉईन केल्यानंतर जो सेगमेंट फॉर्म होते त्याला a:b ह्या रेशोमध्ये 2:1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करणारा जो पॉईंट आहे ए, त्याचे कोऑर्डिनेट्स आपण या ठिकाणी फाइंड केलेले आहेत. तर हे क्वेश्चन नंबर 1चं सोल्युशन आहे. त्यामध्ये ए चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. ते मी या ठिकाणी एक्स आणि वाय सेक्शन फॉर्म्युला यूज करून फाइंड केलेले आहेत. तर असंच तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ह्या ठिकाणी पी आणि क्यूज पॉईंट दिलेले आहेत. फक्त ह्या ठिकाणी जे रेशो दिलेला आहे तो 3:4 आहे. या ठिकाणी 2:1 होतं. तर सेम प्रोसेस
सेम स्टेप्स फॉलो करायचे. तर ह्या ठिकाणी आपण आधी पहिल्यांदा लिहिणार आहे, लेट द कोऑर्डिनेट्स of point A B. तर ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत, ते आहेत एक्स कॉमा वाय. त्यानंतर अँड पी पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण घेणार आहेत एक्स वन कॉमा वाय वन. त्यानंतर क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट घ्यायचे आहेत एक्स टू कॉमा वाय टू. बी द गिवन पॉइंट्स तर आपण ह्या ठिकाणी आता व्हॅल्यू जे आहेत एक्स वन, तर ह्या ठिकाणी हे दोन पॉईंट्स पी आणि क्यू, तर त्यांचे कोऑर्डिनेट ह्या ठिकाणी हे आहे एक्स वन वाय वन, हे आहे एक्स टू वाय टू, हे आहे ए आणि बी. तर ह्या व्हॅल्यूज या ठिकाणी आता लिहायच्या. एक्स वन इज इक्वल टू -2, त्यानंतर वाय वन इज इक्वल टू -5, त्यानंतर एक्स टू इज इक्वल टू 4, त्यानंतर वाय टू इज इक्वल टू 3, त्यानंतर ए इज इक्वल टू 3 आणि बी इज इक्वल टू 4. तर हे सर्व पॉईंट्स या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. आता आपण या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला यूज करणार आहे. तर बाय सेक्शन फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युलानुसार एक्स इज इक्वल टू ए एक्स टू प्लस बी एक्स वन डिवायडेड बाय ए प्लस बी. तर ह्या ठिकाणी ए आहे 3 इंटू एक्स टूची व्हॅल्यू आहे 4 प्लस बी आहे 4 इंटू एक्स वन आहे -2. त्यानंतर ए प्लस बी, एची व्हॅल्यू आहे 3 आणि बीची व्हॅल्यू आहे 4. तर ह्या ठिकाणी 3 4 जा 12, तर प्लस इंटू मायनस, 4 2 जा 8, 3 प्लस 4 7, 12 मायनस 8 हे येते 4/7. तर एक्स कोऑर्डिनेट आलेला आहे 4/7. आता आपण वाय कोऑर्डिनेट फाइंड करणार आहे. तर वाय कोऑर्डिनेटसाठी ए वाय टू प्लस बी वाय वन डिवायडेड बाय ए प्लस बी. तर एची व्हॅल्यू आहे 3 इंटू वाय टू आहे या ठिकाणी वाय टू 3 प्लस बी इक्वल टू 4 इंटू वाय वन आहे -5 डिवायडेड बाय ए प्लस बी 3 प्लस 4, 3 3 जा 9 प्लस इंटू मायनस 5 4 जा 20 डिवायडेड बाय 7. तर 9 मायनस 20 हे येते -11/7. तर ह्या ठिकाणी एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट आलेले आहेत 4/7 आणि -11/7. तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए आर 4/7 आणि -11/7.
Question number 2. In each of the following examples, find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A is to B. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा क्वेश्चन नंबर 3 आपण आता सॉल्व करणार आहेत. तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ए चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण लेट द कोऑर्डिनेट्स of point AB x, y and P point चे coordinates x1, y1 आणि Q point चे coordinates हे x2, y2 be the given points. तर ह्या ठिकाणी आता आपण जे पी पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट x1, y1, क्यू चे कोऑर्डिनेट्स x2, y2 आणि हे ए आणि बी ची व्हॅल्यू आहे. तर ह्या ठिकाणी जे सेगमेंट आहे पी क्यू त्याला डिवाइड ए पॉईंट ए इज टू बी ह्या रेशोमध्ये डिवाइड करतो. तर ह्या ठिकाणी आता आपण हे जे सर्व x1, y1 ह्यांच्या सर्वांच्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिणार आहेत. तर आधी x1 ची व्हॅल्यू x1 इज इक्वल टू 2, त्यानंतर y1 इज इक्वल टू 6, x2 इज इक्वल टू -4, y2 इज इक्वल टू 1, त्यानंतर a इज इक्वल टू 1, p इज इक्वल टू 2. तर हे सर्व व्हॅल्यूज आपण ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता आपण ह्या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला यूज करणार आहेत. बाय सेक्शन फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युल्यानुसार ह्या ठिकाणी तर x हे फाइंड करण्यासाठी एक्स पी ए पॉईंटचा कोऑर्डिनेट जो आहे x हे फाइंड करण्यासाठी सेक्शन फॉर्म्युला आहे या ठिकाणी a x2 प्लस b x1 डिवायडेड बाय a प्लस b. तर इथं व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. तर a ची व्हॅल्यू आहे 1, त्यानंतर x2 इज इक्वल टू x2 ची व्हॅल्यू आहे -4 प्लस b आहे 2 आणि x1 आहे 2. तर a आणि b ची व्हॅल्यू आहे 1 प्लस 2. तर ह्या ठिकाणी प्लस इंटू मायनस, 4 1 जा 4 प्लस 2 2 जा 4, 1 प्लस 2 3. तर ह्या ठिकाणी -4 प्लस 4 हे येते 0, 0/3 म्हणजेच 0. तर एक्स कोऑर्डिनेट आलेला आहे 0. आता आपण वाय कोऑर्डिनेट फाइंड करणार आहे. तर वाय कोऑर्डिनेटसाठी फॉर्म्युला आहे ay2 प्लस by1 b आहे ह्या ठिकाणी आणि a प्लस b. ए ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी ए आहे 1 इंटू y2 आहे 1 प्लस b आहे 2, y1 आहे 6 डिवायडेड बाय a प्लस b 1 प्लस 2. तर 1 इंटू 1 1 प्लस 2 2 इंटू 6 12 डिवायडेड बाय 3. तर ह्या ठिकाणी 12 प्लस 1 13/3. तर एक्स आणि वाय पॉईंट्स ह्या ठिकाणी आपल्याला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हे ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत ए पॉईंटचे. तर ह्या ठिकाणी द कोऑर्डिनेट्स ऑफ
coordinates of point A are 0, 13/3. तर क्वेश्चन नंबर 2 मधलं थर्डचे जे या ठिकाणी एचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे होते. तर ए हा असा पॉईंट आहे जो ह्या पी क्यू सेगमेंटला, सपोज हा पी पॉईंट आहे आणि हा क्यू पॉईंट, तर हे जे सेगमेंट आहे ह्याला डिवाइड करतो 1:2. हा ए पॉईंट आहे, तर हा ए पॉईंट ह्या पी क्यू सेगमेंटला डिवाइड करतो 1:2 या रेशोमध्ये. तर हे आपल्याला पी चे कोऑर्डिनेट्स दिले, क्यू चे पण दिलेले आहेत. तर ए चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे होते, तर ते आपण एक्स वाय, तर एक हे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत 0, 13,3. तर हे क्वेश्चन नंबर 2चं पूर्ण सोल्युशन आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मधले 3 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. Practice set 5.2 question number 3. Find the ratio in which the point t minus 1,6 divides the line segment joining the points p and q. तर ह्या ठिकाणी आपली रेशो फाइंड करायचा आहे की हा जो टी पॉईंट आहे तो ह्या सेगमेंट जो जॉईन करतो पी आणि क्यू, ह्या सेगमेंटला हा टी पॉईंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये फाइंड करायचं आहे. तर प्रोसेस ही आपण सेम फॉलो करायची आहे जी क्वेश्चन नंबर 2 मध्ये फॉलो केलेली आहे. तर ह्या ठिकाणी पण सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण काय करणार आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला पॉईंट्स घ्यायचे आहेत. लेट पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत x1, y1. त्यानंतर क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत x2, y2. आणि टी जो पॉईंट आहे जो ह्या दोन्ही पॉईंटचे सेगमेंट, दोन्ही पॉईंट जॉईन केल्यानंतर जे सेगमेंट फॉर्म होतो त्याला डिवाइड करणारा जो पॉईंट आहे टी, त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यायचे आहेत x, y. तर हे बी द गिवन पॉईंट्स. तर ह्या ठिकाणी हे जे सर्व पॉईंट्स घेतलेले आहेत आपण, तर ह्यांचे जे व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी हा जो पी पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आपण घेतलेले आहेत x1, y1. त्यानंतर क्यूचे कोऑर्डिनेट घेतलेले आहेत x2, y2. त्यानंतर टीचे कोऑर्डिनेट आहेत x, y. तर आता हे सर्व व्हॅल्यूज ह्या ठिकाणी लिहायचे आहेत. तर x1 ची व्हॅल्यू आहे x1 -3. y1 आहे y1 10. त्यानंतर x2 6, y2 -8. त्यानंतर x -1, y 6. तर हे सर्व आपण या ठिकाणी पॉईंट्स जे पॉईंट्सचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांचे सर्वांचे व्हॅल्यू ह्या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. तर आता ह्या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला यूज करणार आहे. तर सेक्शन फॉर्म्युल्यानुसार ह्या ठिकाणी x सेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला आपण लिहू शकतो बाय सेक्शन फॉर्म्युला. x mx2 plus nx1
डिवायडेड बाय m प्लस n. तर ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू -1, x2 ची व्हॅल्यू आहे 6, x1 ची व्हॅल्यू आहे -3 डिवायडेड बाय m ची व्हॅल्यू आहे m आहे या ठिकाणी m आणि n हे आपल्याला फाइंड करायचे. तर m प्लस n हे ॲज इट इज लिहायचे. आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहेत, m प्लस n m प्लस n ना ह्या डिनॉमिनेटरमध्ये जो m प्लस n आहे त्याला आपण लेफ्ट साईडला नेणार आहेत. तर m प्लस n इंटू -1 इज इक्वल टू 6 इंटू m 6m आणि ह्या ठिकाणी प्लस इंटू -3n. तर -1 नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर -1 इंटू m -m आणि -1 इंटू n हे तर ह्या ठिकाणी प्लस इंटू मायनस n इंटू 1 n इज इक्वल टू 6m -3n. तर आता आपण ह्या ठिकाणी एका साईडला m घेणार आहेत आणि एका साईडला n. तर ह्या ठिकाणी आपण काय करूया, हे जे m आहे 6m हा लेफ्ट साईडला नेणार आहे. तर प्लस 6m लेफ्ट साईडला गेल्यानंतर -6m आणि हा -n राईट साईडला आल्यानंतर हे -3n प्लस n. तर ह्या ठिकाणी -m 6m हे येते -7m इज इक्वल टू -3n प्लस n हे येते -2n. तर ह्या ठिकाणी m बाय n याचा रेशो आपण m अपॉन n इज इक्वल टू -2 अपॉन 7 -7 हे मायनस कॅन्सल. तर ह्या ठिकाणी जो रेशो मिळाला आहे आपल्याला m इज टू n चा रेशो तो आलेला आहे 2:7. तर हा जो टी पॉइंट आहे तो ह्या पी आणि क्यू जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्सचं जे सेगमेंट हे दोन्ही पॉइंट्सला जॉईन करणारं जे सेगमेंट आहे पी आणि क्यू तर हे सेगमेंट वर हा टी पॉइंट आहे. तर हा जो टी पॉइंट आहे -1,6 ह्या सेगमेंटला 2:7 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतो. म्हणजे ह्या ठिकाणी m इज टू n ची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी फाइंड केली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर स्टेटमेंट आपण लिहिणार आहे पॉइंट T divides segment PQ in the ratio 2:7. तर ह्या रेशोमध्ये हे डिवाइड करते. तर हे क्वेश्चन नंबर 3चं आपण या ठिकाणी सोल्युशन फाइंड केले. ह्यामध्ये आपल्याला जे सेगमेंट होतं जे पी आणि क्यू हे पॉईंट जॉईन केल्यानंतर जे सेगमेंट फॉर्म होते तर त्या सेगमेंटवर हा टी पॉईंट होता. तर हा टी पॉईंट ह्या सेगमेंटला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे फाइंड करायचं होतं. तर हे आपण या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला यूज करून आपण या ठिकाणी फाइंड केलेलं आहे. हे क्वेश्चन नंबर 3चं सोल्युशन. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. तर ह्या ठिकाणी जे क्वेश्चन नंबर 4 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हे 3 क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कंप्लीट केलेले आहे. तर डू वॉच आवर व्हिडिओ सिरीज ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री क्लास 10 subject geometry, and if you have not subscribed our channel, please subscribe our channel. Till that time, bye bye, we will see in the next video. Thank you.